धनगर समाजाला अनुसूचित जमातीमधून आरक्षण मिळावं या मागणीसाठी यशवंत सेनेच्या वतीनं चौंडी येथे 21 दिवस आमरण उपोषण करण्यात आलंय। शासनानं 50 दिवसांचा वेळ मागितला आणि लिखित आश्वासनानंतर आंदोलन स्थगित करण्यात आलं। 15 दिवस उलटले तरी शासनाकडून यशवंत सेनेच्या कार्यकर्त्यांसोबत कुठलाही संवाद ठेवलेला नाही। राष्ट्रपतींना भेटण्यासाठी वेळ मागितला परंतु अद्याप भेटीचा वेळ दिला नाही। राज्य सरकार धनगर आरक्षणाबाबत उदासीन दिसत असल्याचं चित्र दिसतंय। त्यामुळे धनगर बांधवांनी सरकारला आपली ताकद दाखवून देण्यासाठी देशाचं शक्तीपीठ पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या जन्मस्थळी चौंडी येथे दसरा महामेळावा घेऊन आरक्षणाचं सीमोल्लंघन करायचं आहे। या मेळाव्याला उपस्थित राहण्याचं आवाहन यशवंत सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब दोडतले यांनी मंगळवारी केलंय। धनगर आरक्षणाबाबत पुढील दिशा ठरवण्यासाठी यशवंत सेनेच्या वतीनं चौंडी येथे मंगळवारी पत्रकार परिषदेत यशवंत सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब दोडतले बोलत होते। यावेळी यशवंत सेनेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष अण्णासाहेब रुपनवर, प्रदेश अध्यक्ष माणिकराव दांगडे आदी पदाधिकारी उपस्थित होते। यावेळी बोलताना बाळासाहेब दोडतले म्हणाले की धनगर समाजाला एसटी मधून आरक्षण देण्यास आदिवासी समाजानं विरोध केलाय। आदिवासी समाजाच्या खासदार आमदारांनी राष्ट्रपतींची भेट घेऊन हा विरोध दर्शवला। यानंतर धनगर समाजाच्या कार्यकर्त्यांनी ही राष्ट्रपतींची भेट मागितली होती, मात्र अद्याप राष्ट्रपती भवननं कुठलेही उत्तर दिलेलं नाही। त्यामुळे राष्ट्रपती हे फक्त आदिवासी समाजाचे आहेत का देशाचे आहेत अशी भावना धनगर समाजाच्या झाल्या आहेत। सरकारनं 15 दिवसात ठोस निर्णय घेतला नाही। आता उरलेल्या 15 दिवसात राज्यभर फिरून समाजाच्या भेटीगाठी घेऊन दसऱ्याच्या दिवशी सीमाोल्लंघनाला येण्यासाठी निमंत्रण देणार आहोत। मनोज जरांगे यांनी जसा मराठा बांधव एकत्र बांधला आणि 14 ऑक्टोबरला 100 एकरात मेळावा ठेवला त्याप्रमाणे आपण देशाचे शक्तीपीठ चौंडी येथे 20 एकरात महामेळावा भरवणार आहोत। यासाठी सर्वांनी मतभेद बाजूला ठेवून एकजूट दाखवून झोपलेल्या सरकारला जागे करण्यासाठी धनगर बांधव उपस्थित राहतील असा विश्वास दोडतले यांनी व्यक्त केला। यशवंत सेनेचे प्रदेश अध्यक्ष माणिकराव दांगडे म्हणाले की सरकारनं 50 दिवसांचा वेळ मागितला तो दिला आहे, परंतु उपोषण सुटल्यापासून राज्यात ठिकठिकाणी आंदोलन चालू ठेवून सरकारचं लक्ष वेधलं जात आहे। दसरा महामेळाव्यात समाजानं मोठ्या संख्येनं उपस्थित राहावं असं आवाहन दांगडे यांनी केलंय। प्रतिनिधी नासिर पठाणसह पत्रकार अशोक निमुणकर, जामखेड। दसऱ्याच्या दिवशी अहिल्यादेवींच्या या पवित्र स्थळी यशवंत सेनेच्या वतीनं व राज्यातील संपूर्ण धनगर बांधवांच्या वतीनं या पवित्र ठिकाणी या शक्तीपीठावर दसरा मेळावा, धनगर बांधवांचा दसरा मेळावा हा आपण या ठिकाणी आयोजित करतोय। राज्यातील धनगर बांधवांना माझी विनंती आहे की या राज्य सरकारला आपली शक्ती दाखवण्यासाठी, राजमाता अहिल्यादेवींची शक्ती घेण्यासाठी आणि धनगर आरक्षणाचं सीमोल्लंघन करण्यासाठी आपण घर सोडून या मातेच्या चरणी दसरा मेळावा करण्यासाठी धनगर आरक्षण महामेळावा अर्थात धनगर बांधवांचा दसरा मेळावा हा आपण येत्या 24 तारखेला दसऱ्याच्या दिवशी आयोजित करतोय। राज्यातील सर्व बांधवांना माझं नम्र आवाहन आहे की राज्यातील जेवढा धनगर बांधव आहे तो त्या दिवशी या पवित्र स्थळी जनसागर यावा, नव्हे तर इथं सुनामी आली पाहिजे। धनगर बांधवांची ही ताकद, ही ऊर्जा आणि ही प्रेरणा या भूमीतून, या शक्तीपीठातून आपल्याला दसऱ्या दिवशी घेऊन जायची आहे। कृषी भूषण बाबासाहेब पिसोरे यांनी तयार केलेले निवडक आणि एकाच वर्तुळाच्या कांद्यापासून तयार केलेले कांदा बियाणे गेले 22 वर्ष कांदा उत्पादक देश परदेशात फिरून अभ्यासात्मक परीक्षणाने शेतकऱ्यांच्या हिताचा विचार करत तयार केलेले सोना 40 कांदा बियाणे दर्जेदार आणि विक्रमी उत्पन्न असल्यामुळे केंद्र आणि राज्य सरकारने पुरस्कृत केलेले सोना 40 कांदा बियाणे शेतकऱ्यांच्या पसंतीस उतरणारे, शेतकऱ्यांना समृद्ध करणारे खात्रीशीर कांदा बियाणे संस्कृती सीड्सचे सोना 40 कांदा बियाणे आता बहरेल कांद्याची सुवर्ण शेती। मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्राच्या सीमेवरील आपले लोकप्रिय चॅनल तेज वार्ता आपल्या सेवेत घेऊन येत आहे तेज वार्ता दीपोत्सव 2023। वाचकांच्या मनावर 20 वर्षांपासून अधिराज्य गाजवणारा, 20 वर्षाची अखंडित दीपोत्सव परंपरा जपणारा तेज वार्ता दिवाळी अंक, बहारदार वाचनीय लोकप्रिय दिवाळी अंक म्हणजेच तेज वार्ता दीपोत्सव। चला तर मग आजच तेज वार्ताच्या दीपोत्सव अंकात आपली जाहिरात बुक करा। तेज वार्ता दीपोत्सव मध्ये जाहिरात म्हणजे 100% समाधान। यंदाचे अतिथी संपादक ज्येष्ठ पत्रकार अनिल भाऊ लगड तसेच संपादक सय्यद बबलूभाई यांच्या संकल्पनेतून तयार होत असलेला दर्जेदार वाचनीय दीपोत्सव 2023 लवकरच आपल्या भेटीला। जाहिरातींसाठी आजच आमच्या अधिकृत प्रतिनिधींशी संपर्क साधा। तेज वार्ता दीपोत्सव 2023।